हा आले ना. आले का दुबई फिरून? कितीला आले होते? 8ला आले 8ला. कधी आज का काल? 8 तारखेला मॉर्निंगला. 8 तारखेला आले ना. आजची 10 तारीख आहे. हा हा तू कुठे आहे? बाहेर आहे का काय? नाही मी वरती आहे. खाली जाऊ का? जाऊ? जा ना घेऊन जरा. जा जा. आले 8 तारखेला 8 वाजता. हा आणि काय तुमची तब्येत बरी आहे ना? बरं आहे बरं. एक मिनिट. वापा नानी 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 नानी. हॅलो रामकृष्ण हरी. आले का दुबई फिरून? आलो आलो फिरून आलो. मजा आली? एकदम मजा. म्हणजे आता तिथं काय पाहायला पाहिजे ना, कशाचीच कमी नाही हा तिथं. आई बाप तुला आपलं नाही ते दुसऱ्याचे आता कुठे आता हॅलो. हा म्हणजे तिथं काय आहे सगळं आनंदी आनंद एवढी आहे तिथं. 10-10 फुटाचे फुटपाथ आणि दोन्ही साधन 2 गाड्या उभ्या केल्या तरी मधून गाड्या 2 जातील इतके मोठा रस्ता. हो हो. आणि साफसफाईची एवढी तर बोलत नका. थुकायचं सुद्धा नाही. मी एका ठिकाणी थुकत होतो सरा म्हणजे इथं थुकायचं नाही. पान खाऊन तंबाखू नाही, तंबाखू खाऊन गुटखा खाऊन असलं काही ना थुकायचं. लय कडक आहे सगळं तिथे कायदे. तर म्हणून म्हटलं लय सफाई जो 1 महिना तिथं गेला माहिती नाही पडणार. साफसफाई आहे तिथं. अबुधाबीला का दुबईला? हा अबुधाबीला की दुबईला? कोणते? हॅलो काय म्हणता? हॅलो हॅलो. हा काय ऐकायला येत नाही का? हॅलो. तुमचा आवाज येतोय मला. आवाज काय चांगला येतो तुमचा. हा मग आवाज येतोय ना? हा चांगला आवाज येतो तुमचा. हा मग जरा मोठ्याने बोलले. तुम्ही बोलले ना आवाज नाही येत. नाही नाही तुम्ही खिडकी जवळ आले आतमध्ये येतो ना पंचायत आवाज येत नाही. अच्छा. जेवले का? नाही आता त्याला आता शोधून जेवण केले ते आता थोडं हा. डाळ भात खायचं. विमानामध्ये बसले भीती नाही वाटली? विमानात काय जेव्हा एकदम कसं ते ड्रायफ्रूट मिळालं. पहिल्या जाताना फर्स्ट क्लासमध्ये येताना सेकंड क्लासमध्ये. आपण पहिल्यांदा विमानात बसलं का ते वर चढताना आणि खाली उतरताना जरा भीती वाटते. काय नाही आता काय वाटत नाही. काय नाही तसं काय आपल्याला जाणवलं नाही. बाईंना तर हवामान मानवलं का? हवा सगळ्यांना म्हणावं सगळ्यांना. कुठे आहेत ते? आहेत का? आजार पण काय नाही समजेल. सुमनबाई आहेत का? सुमनबाई आहेत ना? तुम्ही काय ना आपल्या घरी. नाही नाही आपल्या सुमनबाई आहेत का? कुठल्या? अहो आता काय सांगू. अरे वहिनी आहे का? हा आहे. मग बघा त्यांना फोन. अच्छा अच्छा. बोलते चला ना बोला. हॅलो. वहिनी अरे तुम्ही आला का आम्हाला कम से कम फोन तर करा. जातानी पण नाही सांगितला. तिकडे आले तर लई सरम होतंय. काही सुचत नाही. मग जातानी साडी घातला का पंजाबी ड्रेस घातला? साड्या घातल्या. आणि साडी कशाला? लोक बघतात तिकडे पंजाबी ड्रेस घालून जायचा. पंजाबी ड्रेस घालायला. अरे प्लेन मध्ये जातानी साडी नाही घालायच्या.
असतोच मग. तिथला करमला का तुम्हाला? हो महिनाभर होतो ना. हा? एक महिना होत आहे. हा शनिवार रविवारी तो अरे. न्यायचा काय काय दाखवायला सगळं दाखवायला न्यायचा. अच्छा. 5 दिवसच आम्ही घरी 2 दिवस फिरायला. आता तिथं फिरायला जाऊन देतात का? हो हो जाऊन देतात त्यांनी म्हणजे मग ते मंदिर बघितलं का? राम मंदिर? हा? राम मंदिर बघितला? हो लय भारी आहे राम मंदिर. त्याला किती राम लक्ष्मण सीता राधा कृष्ण आणि शंकर पार्वती खूप मंदिर आहे. रामाचं दर्शन झालं, चांगलं काम केलं. कुठे ते बोलतात ते दर्शन झालं देवाचं, चांगलं झालं. हो दर्शन झालं आणि खूप सुंदर आहे हो मंदिर. हो ना. हा बघण्यासारखं आहे. खूप समाधान झालं. एकदम छान आहे. गरम आहे का तिकडे? गरमी गरमी म्हणजे घरामध्ये अजिबात गरम लागत नाही. त्यांच्या त्या भिंती काय माहिती कसल्या बनवल्या. एसी असतो ना घरामध्ये. एसी तर असतो पण भरपूर हे म्हणजे थंड वाटतं घरात. बाकी काय एसी लावत. आणि बाहेर गेला का गरम? बाहेर निघाला का गरम? निघालं की एवढं ऊन अजिबात सहन होत नाही हो. हो मग तुम्हाला त्रास नाही ना झाला एसी मध्ये? नाही आम्ही ना बेडरूम मध्ये झोपायचो. आम्हाला कुठलं एसी लावूनच देत नव्हतं आम्ही. मग तुम्हाला एसी नाही लावला, गरमा नाही लागला? दरवाजा आम्ही उघडा ठेवायचो. मग त्यांच्या तिकडे थोडे यायचे मग आम्हाला तेवढंच बस होत होतं. अच्छा बरोबर. म्हणजे त्यांच्या हॉलमधून हवा तुम्हाला यायची तर तेवढ्यामध्ये समाधान. बस चांगलं झालं. हा आणि हे साहेबांना वेग हे व्हायचं बरं हे गार लागायचं. 2-2 जण ठेवून झोपायचे. चित्र घालायचे तर घालायचे. उठते की दरवाजा बंद. आम्हाला पण गरम व्हायचं दरवाजा बंद केला की. सहन होत नव्हतं. नाही बरं झालं ना. असे तर तुम्ही कधीच कुठेच नाही गेले, पहिल्यांदाच बाहेर निघाल्या. हो कुठेच नाही. पहिल्यांदा निघालं ते डायरेक्ट दुबई सुरू झालं. सारखा अजून म्हणायचा तुम्ही चला मी ते हे काढलंय ते तुम्ही चला मागं लागलं. 2-4 वर्ष झालं मागं लागलंय पण आम्ही म्हणायचो नको. पण मला फक्त विमानात कसं विमान उडतं कसं उतरतं हे मला बघायचं होतं. मला ती हौस होती. विमानात बसल्यावरती भीती नाही वाटली का? चढताना आणि उतरतानाच भीती वाटते ना जरा. हा पण ते आवाज काय करतं चढताना. ते वर चढतं तेव्हा पोटामध्ये कसं तरी होतं आणि उतरताना पोटात कसं तरी होतं. हो मध्ये आधी काय नाही ट्रेन मध्ये बसल्यासारखं पण मधी नाही काय वाटत. फक्त चढताना आणि उतरतानाच जरा त्रास भीती वाटते. पोटामध्ये कसं तरी गोळा येतो एकदम. ते आपल्याला हे लावतात ना बेल्ट लावतात बरोबर. बेल्ट लावतात. आणि बाहेर आम्हाला रात्रीचं गेलो रात्रीचं आलो त्यामुळं बाहेरचं काहीच दिसलं नाही. मग प्लेन जास्त करून रात्रीचेच चालतात ना. दिवसाचे नसतात प्लेन. हा ते दुबईला जाणाऱ्या रात्रीच्याच असतात. हो रात्रीचे. तिकडनं रात्री सुटतात इकडनं रात्री सुटतात. म्हणून मग आम्हाला नाही बघा. आता मुंबईला आल्यानंतर 5 वाजता थोडं दिसत होतं. पण समुद्र बघायचा होता ना तो नाही मिळाला बघायला. जाऊ दे चला फिरून तर आल्या. मग आता तुम्ही तिघच आले का तुम्हाला सोडायला कोण आलं? नाही त्याच्या मित्राचे आई वडील पण होते आमच्या बरोबर. अच्छा हा मग तुम्ही सगळे बरोबर आले आणि त्यांनी सगळं सांगून ठेवलं होतं तसं आम्ही आलो. ते कुठे उतरायचं काय करायचं सगळं सांगितलं. त्यांना बोलवलं होतं ना. कोंबडी सेंटरला आला होता.
हा. मग त्यांनी गाड्या बुक केल्या, त्या दोघांना तिकडे घरसोलीला जायचं होतं, तिकडे त्यांना पाठवलं आणि आम्ही मग नंतर आलो. अच्छा. ती गावावरून आलेली होती ग दोघं पण. हा. आणि तर त्यांची मुलगी आहे घनसोलीला, तिथं ते आणि मग त्यांच्या मुलांनी सांगितलं की ह्याच्याबरोबर ह्यांच्या आई वडिलांबरोबर तुम्ही या. अच्छा. चला झालं जा व्यवस्थित बस. तिथे पण होता ना आमच्या बरोबर बाबू. हा. सीमा पण मग सगळे आम्ही एवढं एकाच वेळेला गेलो. मग एकत्र गेले तर जरा मजा येते ना. हा, एकत्रच गेलो आणि त्यांना पण आमचा आधार झाला ना. बरोबर. हा, आणि एकाच कडे आम्ही तिघांची दोघं 5 जण आम्ही आलो येताना. हा बरोबर. त्यांनी बसवाय आला होता ना तो. हा. आणि मला काय चालून दिलं नाही कोणी अजिबात. हो ना. त्यांनी ते बुक केली होती ही त्याच्यावर बसवायचा आणि तिकडे गेलं कुठं फिरायचं नाही, पण मला एवढं लय चालायला. व्हील चेअर असेल तुम्हाला, चाकं लावलेली असेल खुर्ची ना. हा, व्हील चेअर तीच आणली होती त्यांनी. हा, मग तुमचं लय भारी काम झालं. मला चालूनच द्यायचा नाही अजिबात. मग चला, एवढं तर आपल्या पोरांनी केलं. केलं खूप झालं ना एवढं बघून. भरपूर केलं. आणि मग काय एक काही घालून तू राहा, मी तुझे विसा वाढवतो. ह्यांचं जाऊ दे दोघाला, तू राहा. विजाची मुदत वाढवायला लागते. बरोबर आहे. विजा 1 महिन्याचा असला तर मग त्याला वाढवून घ्यायला लागतं, तर राहायला मिळतं, नाही तर राहून नाही देत. तिथला एक माणूस आणि त्याची भावजे त्यांनी मस्त बनायचं होतं. मला म्हणलं तू पण जा त्यांच्याबरोबर, मी तिकीट बुक करायला सांगतो. म्हणलं नको बाबा, मी आज अजिबात नाही, कॅन्सल कर तिकीट, मी नाही जाणार आहे. त्याला म्हणलं खूप झालं आता. जाऊ दे, चला आल्या ना जाऊन, त्याला पण समाधान झालं ना की आई आणि आप्पा आले म्हणून. त्याला दुःख काय होतं, म्हणायचं माझ्यापेक्षा कमी पगार होतं ते लोकांचे आई वडील येतात पण माझे आई वडील नाहीत, असं त्याला सारखं मनाला लागून राहिलं होतं. म्हणून मग ते जाता मागे लागलेला. एकदा केलता मी आंबूला फोन, बोलला का तुम्हाला? हो, सांगितलं त्याने. जेवण झालं का बनवून? हो, आज अक्षय तृतीया आहे ना. निवेद पाणी आपण दुपारीच करतो ना. नाही म्हणजे सकाळचं राहिलेलं आहे. हा बरोबर बरोबर. आता भात घातला थोडा. हा, मी काय पोळ्या वेळा नाही केल्या, आता डाळ भात. पोळ्या मी पण नाही करत, सरळ खीर बनवली, वरण भात, वाटाणा बटाट्याची भाजी आणि खीर केली, चपाती केली. कोण बसतं पोळ्या करत? खिरीलाच जरा खूप महत्व आहे. महत्व आहे, पण आपल्याला होतंय का आता? नाही, खिरीला खिरीला महत्व आहे ना. हा, ते सत्संगमध्ये सांगतात खीर ही खूप महत्व आहे. खीर ही करायलाच पाहिजे प्रत्येकाला. हा, मग आपल्याला काय होतो आता पुरणपोळीचं? नाही होत, खरंच नाही होत. आता थकलो आपण. जास्त वेळ गुडघे उभे राहून देत नाही ना. अजिबात उभं राहून देत नाही. तर मला तर ना सुन्याला सांगितलं तू ये ग, मला ते जेवायला बनवायचे, नाही होत मला आता. मग ती आली होती, मग ती चपात्या लाटल्या, पीठ मळलं, आणखीन ते बटाट्याची भाजी केली, खीर केली, सगळं तिनेच केलं. तुम्ही सुनीता आली असेल ना. तिलाच बोलावलं होतं, ते आली होती. संगीता बरी आहे ना आता? हा, बरी आहे. पण अजून म्हणजे ते थोडं पाणी येतं. पाणी येते? हो, म्हणजे असं कसं पाणी यायला लागलं? आंघोळ करायला सांगितली ना, ती लावली क्रीम वगैरे, पण ती आंघोळ करतात ना, ऐका, आंघोळ करतात ना तर पोटाला पट्टी बांधून करायची आणि पोट भिजवायचं नाही, नुसतं स्पंजिंग करायचं. आता काय ती म्हणते, मी लावत होती, काळजी घेत होती, तरी पण पाणी झालं. मग परत आम्ही दवाखान्यात गेलो, परत ते केलं आणि मग आता आहे म्हणजे आता असं कसं झालं बाई? मला तेच कळत नाही. माझे तर त्या टायमाला 3 ऑपरेशन एक टायमाला केलेत. हो, मी पण पिशवी काढलेली. मला तर डायबिटीस आहे. हो ना, पण काय माहिती
पाणी येतं, माझं पण पाणी आलेलं, डायबिटीस होतं ना मला, थोडं थोडं पाणी आलेलं मला. तर डायबिटीसमुळे सुकायला टाइम लागलं, ते इन्सुलिनचं इंजेक्शन होतं ना मला. हा. पण तिचं तसं तर काही नव्हतं. हो ना, तरी पण ती आता हे म्हणजे कमी आहे, हा, पण जावं लागतं तिकडं त्यांना ड्रेसिंगला. मग ते असं कसं झालं बाई तिला, मला तर काही कळतच नाही. काय कळतच नाही. डॉक्टरचं काय आता आजकाल डॉक्टर पण आहेत, काय काय चांगले पण काय काय ना दुखतात नुसते करत. मग डायबिटीसवाल्यांना थोडंसं पाणी येतं पाठ्यातनं, नाही असं नाही, मी नाही बोलत नाही, डायबिटीसवाल्यांना होतं. हा. पण तिला तर काहीच नाहीये ना. नाही नाही नाही. मग ते जखम सुकायला टाइम लागते डायबिटीसवाल्यांना. कळत नाही तर ती उद्या जाणार आहे तिच्याकडे. हा येते म्हणजे बघून तिला. हा, जा जा, बघून या बघून या. हो. चालेल, मी करून उद्याला तिला फोन. मग तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे, बरं बोलायचं आता. मग काय तर, आता चांगला हसून खेळून बरं राहायचं, टेन्शन सोडून द्यायचं. आपल्या मुलीचं सारखंच आहे. मग काय करणारं कोण आहे? आपण जागेवर पडलं, तांब्यावर पाणी नाही मिळणार आपल्याला. नाही नाही नाही. मग कशाला टेन्शन करायचं? जसं होईल तसं करायचं आणि करून खायचं. तर ते तर होतंय तोपर्यंत आपलं खायचं सुद्धा तरी करून. बस. हो. मग काय करायचं त्याला आता? आता आहे ना, बापू करतात मदत. बापू आहेत ना अरे. हा, बापू मदत करतात. पहिले नव्हते करत, तांब्यावर पाणी नाही घेतलं, आता सगळं करतायत. आता रामा बनलो मी. रामावर तुमचे भाऊ पण सगळं काम करतो. करायलाच पाहिजे. काय करायचं, आम्हाला काय हवंच नाही का सांगा. आता काय करायचं? करायलाच पाहिजे. आता काय आम्हाला आम्ही काय असे औषधी नाही, पण आम्हाला होतच नाही. पण काय नाही, गुडघा जास्त वेळ नाही ना उभे राहून देत पाय. नाही उभं राहून देतो. मग 2-3 चपात्या लागते की असं वाटतं नको. नाही नाही, मी अरे वहिनी, आपले डॉक्टर आहेत ना, डॉक्टर तुकाराम टाकवले. आहेत पण त्यांचा काय गुणच येत नाही. म्हणून त्यांना सांगा, मला काहीतरी दवा काढा. सगळ्याला गुण येतो, तुला कुठे येत नाही कसा काय कळत नाही. पण तुझं काय कळतच नाही तर म्हणलं घरच्या माणसाला काय गुण सगळे परिवारात तुला काय कळतच नाही काय होतंय. आणि वहिनी, आपल्याला एक चक्कर माराय सांगा. काय करायला? अरे इकडे भिवंडीला. अहो नका त्यांना बोलू, त्यांना ऐकायला येत नाही. कमाल करता तुम्ही पण. हे यांचं ऐकू नका तुम्ही. सांगते नाही, अहो त्यांची तब्येत कशी आहे, कानाने पण ऐकायला येत नाही, नका पाठवू. बरं बरं ठीक आहे. मग त्यांची तब्येत आता अरे वयाच्या मानाने आता आम्हाला नाही जावं, तर आता माझ्यापेक्षा पण वयाने आहेत ना, त्यांना काय कळतंय? अरे दुबईला गेले. मग ते दुबईला गेले पण पाठवा बोलतात. मग दुबईला काय चालावं लागतं नाही एवढं त्यांना पण. नाही, तुमची मस्करी करतायत. मस्करी करतायत. आता आपण सांगितलं सुमनबाईंना फोन द्या, सुनीताला फोन देऊ, सुनीता गेली. म्हणून मी फोन धरून असते. अहो सुमनबाईंना फोन द्या. सुमन कोण? मी सांगितलं वहिनीला फोन द्या. तेव्हा मग हा देतो. हसवलं बाबा आज आम्हाला पण. खूपच हे झालंय, नाही जमत. नाही, ऐकायला कमी येतं. बापूंना पण ऐकायला कमी येतं. हो ना. गाडी बिडी आली तर ती भीती वाटते आता. हो, आणि ते लक्ष देत नाही, चालत्या सरळ काय. आताच मी काकाला पण फोन केलेला, त्याच्या पोरीचा काल वाढदिवस होता ना. हो. तर काकाला मी आताच फोन केलेला त्याला पण. तो बोलतो या हरगुडला. म्हटलं बाबा आता आमची चालायची ताकद नाही हरगुडला यायची. जेव्हा येत होतो तेव्हा आम्ही हमेशा यायचो. आता आमची कॅपॅसिटी खपली. बरोबर आहे ना. मग गाडी करून या. अरे गाडी करून पण गोळ्या औषधं खाते. बाथरूमला कुठे बसू मी? अर्ध्या दिवसाला बाथरूमला येते, कुठे थांबू मी? सोय तरी आहे का तिथे गेल्यावर तुम्ही?
हा रस्त्याला कुठे उभी राहू बोलतील, या म्हातारीला काय अक्कल आहे का नाही. हो ना, म्हणून आपलं घरदार सोडलेलंच बरं. आपलं घर भलं आणि आपण भलं. काय लोक म्हणतात तुम्ही एकटंच फिरता, ह्यांना बी द्यायचं जातं, पण त्यात लग्न कुठं कुठं बी होता. लग्न कोण आई गं. लग्न कोणाला कुठं देऊ. मजा आहे मजा. पण मला यायचंच नाही. तुम्ही नाही बाबा, आपलं घर भलं आहे आता, नको कुठे जायला. नको वाटतं. आता हे पोराच्या ह्याच्यासाठी गेलो आम्ही. नाही जाऊ द्या, त्याच्या पण जीवाला बरं वाटलं ना जरा. त्याला ते दुसऱ्यांची आई बाप बघितलं की त्याला लय वाईट वाटायचं. हा नाही, पोरगा आपलं चांगले आहेत ना. हो म्हणायचा माझ्यापेक्षा कमी पगारवाले ज्या आणत्या तर मी आणत नाही. मला लय दुःख व्हायचं मला म्हणला. नाही आता त्याला समाधान झालं ना बाबा, तुम्ही लोक येऊन गेले, भले 1 महिन्यासाठी काय होत नाही, पण जाऊन तर आले. म्हणलं बाबा किती खर्च झाला, तर म्हणतो की अगं का पैशांना काय करायचंय. बरोबर आहे, विमानाची तिकीट आहे, विजाला पैसे द्यायला लागतात. हो भरपूर खर्च. तिथं गेल्यावर बी फिरायला जायला त्यांनी हो लागतो ना, गाडी करतो आपण, त्याचे पैसे द्यायला लागतात. महिन्याचं त्यांनी गाडीचं बुक केली हा 50,000ची 8 महिन्यासाठी. 1 महिन्यासाठी गाडी बुक केली, 50,000 घेतले. 50,000 घेतले, कारण त्याची गाडी छोटी आहे ना, आणि छोट्या गाडीमध्ये एवढी माणसं बसत नाहीत ना. हा बरोबर. नाही दुबई लय महाग आहे. लय महाग आहे, म्हणून मग आम्ही म्हणलं त्यासाठी तर आम्ही येत नव्हतो. असं कसं म्हणते, सगळ्यांसारखं त्याच्यातच महागच नाही. मला किती वाईट वाटत होतं. आता मला आपल्यासारखं जेवण मिळतं का तिथे? आपल्यासारखं सगळं जेवण, वरण भात भाजी चपाती मिळते का खायला तिकडे? हा हो सगळं. हा का? हा भाज्या बिज्या ते आम्ही दादीला राहतात ना, हा तर तिकडे भाज्या बिज्या चांगल्या मिळतात ना. दुबई खूप लांब आहे. हा त्याच्या 2 तास लागतात जायला, एवढी लांब आहे. मग तुम्ही अबुधाबीला असेल हो. हो तो अबुधाबीला राहतो, आणि तरी पण त्यांनी दुबईला 2 वेळा नेलं आम्हाला. अच्छा. ते दुबईची खूप मोठी ती बिल्डिंग बिल्डिंग ते बुर्ज खलिफा का काय ते तिकडे बी नेलं होतं, तिकडे वर पण नेलं. हा सगळीकडे आमची ती खुर्ची. अहो पण तुमची लय चांगली सोय केली की व्हील चेअरवर बसवलं, तुम्हाला चालायलाच नाही दिलं ना. नुसतं धक्का मारला तुमची हे चालू झाली. हो मग ती व्हील चेअर चालू होते, खाली व्हील असतात ना, बसला का चालू झाली ती. तुमच्या हाताने जरी चाका हलवली तरी तुम्ही चालतं. हो मग तुमची किती मोठी सोय केली त्यांनी. खूप सेवा केली आमची. मग बस आपल्याला समाधान मिळालं, आपल्याला काय पाहिजे दुसरं. पोरांनी आपल्याला समाधान दिलं, आपला आत्मा तृप्त होतो. हा बरोबर आहे, त्याला पण बरं होतं. मग का आपल्याला काय त्यांचा पैसा पाहिजे, माणसाला गोडीचा शब्द पाहिजे आई बापाला, बस. तुला पैशाचं काय म्हणला, पैसा काय करते, पैसा करायचंय म्हणला. नाही हाय महाग आहे सगळं तिकडे. जेव्हा पाव किलो गवार 70 रुपये. पाव किलो गवार 70 रुपये? 70 रुपये पाव. अगं बये, आपल्याला इथे 20 रुपये पाव 30 रुपये पाव द्यायला ज्वार येतात. जीव येतं. आणि ती पाव किलो पुरती का एवढ्या माणसाला कशी गवार पुरे 70 रुपयाची? अर्धा किलो आणावं लागते. बाबा 150 रुपये गेले खटक्या बरोबर. हो लय महाग सगळ्या गोष्टी. मग त्याचंच आम्हाला वाईट वाटायचं, बापरे आपल्या इकडं बरं आहे, तिकडं काय केवढं महाग आहे. हो बरोबर. थोडी हे सगळं पिकतं. हो ना. जेवण झालं का? जेवून झोपायची तयारी आहे. म्हटलं आता करावा फोन, तुम्ही निवांत बसले असाल. हो सकाळची खुडबुड चालू असते, काय फोन केला तर ऐकायला पण येत नाही. हा लय म्हणजे लय सकाळ एवढं गरम होतं, अंगातनं घामाचं लोट लागते तो. नाही आता इथे लय गरम आहे, गावाला पण लय गरम होतोय. काकाला फोन केला, बोलतो हरगुडला आता उभं राहत नाही, एवढं गरम होतंय. पाणी नाही पियाला, पाणी नाही, टँकर विहिरी आटल्या सगळ्या. लय बेकार आहे हालत. पाणी नाही म्हणलं तर जायलाच नको.
हा तो बोलतो आम्ही लोक 15 दिवस जायचो राहायला, यावर्षी जानूबाईची जत्रा करणार आणि दुसऱ्या दिवशी हगामा आहे ना लगेच निघणार मग 2 दिवस राहून. पाण्याचं राहणार काय बोलतो. नाही, पाणी नाही. पाणी नाही, टँकरचं पाणी आहे. विहीर कधी आटत नव्हती, आता विहीर पण आटली. अहो पाऊसच झाला नाही यावर्षी एवढा. हा त्याच्यामुळं पाणी आणि प्रत्येक गावाला जिकडे तिकडे म्हणतात 3-3 दिवस पाणी येत नाही नळाला. हो ना. हो, काय हालत बेकार आहे माणसांची. नाही पण आपण जायचो जत्रेला तेव्हा कुठे एवढं ऊन होतं. नाही पण आता तर काय आहे, कलियुग आहे ना, कलियुगामध्ये काय पण होतंय. आता जाऊ दे. आता प्रथम चरण मध्ये जर एवढा त्रास आहे तर प्रथम चरण खपल्याच्या नंतर दुसरं चरण चालू होईल तर काय हालत होईल. काय सांगता येत नाही. हो, माणसं माणसाला कापून खातील. हो, काय पुढचं लय वाईट दिवस आहे तो. नाही रे, किती हे दुनिया संपायला काहीतरी 4 कोटी लाख असं काहीतरी आलं होतं पेपर मध्ये. हो हो. एवढे अजून बाकी आहेत. सूर्य एवढा तपेल की पियाला पाणी नाही मिळणार कोणाला. असे तडफडून मरतील सगळे. पुढचे दिवस खूप बेकार आहेत. आपले तर दिवस गेले पण आपण मेल्यानंतर परत जन्म आहेच की. हो हो, ते तर गाडगाडगं चालूच आहे की. पण आपण काय चालेल. करायचं आता. हा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पायातला सूर जैसा ओघळा तुझी ओघळावा. असा आपला आनंद समाधान आपलं राहायचं. बरोबर, तेच करायचं. आता आनंदातच राहायचं. आनंदातच राहायचं. तसं आपलं जीवन आता काय तुझं दिवस इथे लसी काढायचे. हा जाऊ दे, चला जे आपल्या नशिबात असेल ते होईल. होणार. हा, ठीक आहे. चला. ठेवू का फोन. हो, रामकृष्णारी. राम जिंकणारे. सांभाळा तब्येती तुमच्या दोघं पण. अरे आता झोपतो. हो, ओके. बापूंना झोप आली. झोप घ्या, दिवसभर काम असतं त्यांना. ते राहतात कुठे, घरात कारखान्यात पळून जातात. हा, पण इथं मी घरी आले की लागते की करायला. एक भूक लागते आणि एक झोप येते. हो. हात धुतलं तर ताट तयार पाहिजे. सकाळी आंघोळ केली का चहा तयार पाहिजे. दे लवकर खायला, भूक लागली. त्याचा भूक नाही आणि निघत ना, काय करायचं. नाही निघत आता भूक. हो. चालेल ठेवते हा. ठेवा ठेवा.